श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आता होणार खरी सुरुवात। बुधाचे नक्षत्र गोचर या 4 राशींना बक्कळ पैसा अन अफाट धनलाभ देणार। ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, विद्या, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो। चंद्रानंतर बुध ग्रह देखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे। पंचांगानुसार 31 जानेवारी 2026 रोजी बुध मंगळ ग्रहाच्या धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल। हे गोचर अत्यंत शुभ मानले जाईल। प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव 12 राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो। ज्योतिषशास्त्रात शुक्राला धनसंपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते, तर बुध ग्रहाला वाणी, बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते। जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच राशीत उपस्थित असतात तेव्हा त्यांची युती निर्माण होते। या युतीचा शुभ अशुभ प्रभाव 12 पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। पंचांगानुसार 3 फेब्रुवारी 2026 बुध कुंभ राशीत प्रवेश करतील, तर 6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र देखील याच राशीत प्रवेश करेल। या दोन्ही ग्रहांचे गोचर या वर्षातील सर्वात मोठे गोचर असेल। फेब्रुवारीत लक्ष्मी नारायण योग जवळपास 30 दिवस सक्रिय राहील। 2 मार्च रोजी बुध मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा हा योग समाप्त होईल। या 2 ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होतो। हा योग 3 राशींसाठी खूप प्रभावी मानला जातो। या नक्षत्र परिवर्तनाचा फायदा 12 पैकी 4 राशींच्या व्यक्तींना होईल। चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यवान राशी। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी। बुधाचे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल। या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल। या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील, कर्ज फेडण्यास मदत होईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीचा इच्छा पूर्ण होईल, कुटुंबात शुभ कार्य होतील, आरोग्य उत्तम राहील, व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल। राशीचक्रातील पहिली रास म्हणजे मेष। या राशीचा स्वामी मंगळ आहे। मंगळ हा ग्रह भरपूर ऊर्जा देणारा असा तप्त ग्रह आहे। मेष राशीच्या व्यक्तींमध्ये देखील खूप ऊर्जा आणि उत्साह असतो। वागण्या बोलण्यातही ते तेवढेच उत्साही असतात। संतपणाने कामे करणे, रेंगाळणे त्यांना अजिबात पटत नाही। इतरांनीही रेंगाळत कामे केलेली त्यांना बिलकुल आवडत नाही। मनातील गोष्टी स्पष्टपणे सांगून मोकळ्या होणाऱ्या या मेष राशीच्या व्यक्ती तडजोड करायला सहसा तयार नसतात। नाविन्यपूर्ण गोष्टींकडे यांचा कल असतो। बऱ्याचदा या व्यक्ती आरंभशूर असतात। धडाडी कर्तृत्व, नेतृत्व व हिम्मत हे मंगळाचे गुण मेष राशीमध्ये विशेष तत्वाने दिसतात। आपली धाडसी वृत्ती असल्याने नवनवीन आव्हाने स्वीकारणे आपणास आवडते, किंबहुना त्याच रटाळवाण्या कामाचा चाकुरीबद्ध जगण्याचा आपल्याला कंटाळा येतो। आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यात आपणास धन्यता वाटते। काही वेळा मात्र कामाची सुरुवात अगदी झोकात करता, पण त्यात सातत्य टिकवणे खूप कठीण जाते। तर येत्या फेब्रुवारी महिन्यात नवे बदल अंगवळणी पडतील। समोरच्याची म्हणणे ऐकून घेण्याची तयारी दाखवावी लागेल। विद्यार्थी आपल्या क्षेत्रात बाजी मारतील। नोकरीच्या निमित्ताने प्रवाससुद्धा घडून येण्याचे योग दिसत आहेत। दशमातील उच्चीचा मंगळ कार्यक्षेत्रात नाव चमकवण्याची तयारी दाखवेल। विवाह उत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळेल। जमीन जुमल्यांची कामे
सावधगिरीने हाताळावी लागतील. गाफील राहू नका. मित्रांचा अवास्तव्य मागण्या पुऱ्या करणे योग्य नाही. दासनवमीच्या आसपास उदासीनता वाढली तरी महाशिवरात्रीपासून नव्या जोमाने प्रयत्न करा. साडेसातीचा प्रभाव सौम्य प्रमाणात जाणवेल. गुरुबल सहाय्यकारी आहे. गुंतवणूकदारांना भरघोस लाभ मिळेल. सतर्क राहिला तर धोका टळेल. पचन आणि वाताचा त्रास वाढेल. या काळात तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. व्यावसायिकांना मोठे प्रकल्प, नवीन क्लायंट आणि अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ, बोनस किंवा नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल आणि तुम्ही प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित कराल. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. क्रिएटिव्ह काम करणाऱ्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळू शकते. एखादा नवीन विचार किंवा योजना सुरू होऊ शकते. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. हा योग तुमच्या राशीपासून 11व्या स्थानात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच तुम्ही उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमावू शकता. व्यापाऱ्यांसाठीही चांगल्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय या काळात गुंतवणुकीशी संबंधित योजना फायदेशीर ठरू शकतात आणि पूर्वी घेतलेल्या निर्णयांवर चांगले परतावे मिळण्याचे संकेत आहेत. त्याचवेळी तुम्हाला शेअर बाजार, सट्टा आणि लॉटरीमध्ये फायदा होऊ शकतो. या राशीखाली जन्मलेल्यांना आत्मविश्वास आणि धैर्यात झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यांना संतती मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि भविष्यासाठी पैसे वाचवू शकतील. व्यवसायातूनही लक्षणीय नफा मिळू शकतो. नेटवर्किंगद्वारे तुम्हालाही लक्षणीय फायदा होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो. इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. थोडा ताण राहील पण विविध आघाड्यांवर सफलता मिळेल. बरेच दिवस वाट पाहत असलेले एखादे महत्त्वाचे काम होईल. विवाह इच्छुकांसाठी अनुकूल वातावरण राहील. व्यवसायात भरभराट होईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. भावंडांशी सौख्य राहील. कार्यक्षेत्रात महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. शतभिषा नक्षत्रात मंगळाचा प्रवेश तुमचा आत्मविश्वास वाढवेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना मार्चमध्ये महत्त्वपूर्ण संधी मिळतील. जुने मालमत्तेचे वाद मिटतील. एखादा मोठा व्यवसाय करार होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. मेष राशीच्या लोकांसाठी पुनर्वसू नक्षत्राचा गुरूचा प्रवेश खूप शुभ ठरेल. या काळात नोकरी आणि व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. जे लोक बराच काळ एखाद्या प्रकल्पात किंवा कामात अडकले आहेत त्यांना यश मिळेल अशी अपेक्षा आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. घरात शांत आणि आनंदी वातावरण राहील. या व्यतिरिक्त गुंतवणुकीबाबत विवेकी निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. गुरूच्या आशीर्वादामुळे मेष राशीला नवीन संधी, करिअरमध्ये प्रगती आणि सामाजिक ओळख मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. फेब्रुवारीमध्ये निर्माण होणारा पंचग्रही योग मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. या योगामुळे त्यांच्या कारकिर्दीला गती मिळेल. रखडलेली कामे पुढे जातील. नोकरी बदलण्याचा किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. वरिष्ठांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. सूर्याच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात आर्थिक आवक वाढण्याचे नवीन मार्ग समोर येतील. अडकलेला पैसा परत मिळू शकेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुमचे शब्द प्रभावी असेल. इतरांनाही प्रभावित करेल. शिवाय संयम आणि विवेकाने निर्णय घेतल्याने आर्थिक फायदा होईल.
कौटुंबिक जीवन सुखाचे राहील. शुक्राचा उदय मेष राशीच्या कुंडलीत कर्मभावात होणार आहे. म्हणूनच या काळात तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. बेरोजगार व्यक्तींना नोकऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतात. नवीन व्यवसाय करार देखील होऊ शकतात. नेतृत्व भूमिका, राजकारण किंवा सरकारी क्षेत्रात गुंतलेल्यांना मान्यता आणि आदर मिळू शकतो. जुने कौटुंबिक किंवा मालमत्तेचे वाद देखील सोडवले जाऊ शकतात. फेब्रुवारीमध्ये सर्व शुभ योग निर्माण होत असल्याने मेष राशीसाठी परिस्थिती चांगली दिसत आहे. येणारा काळ आर्थिक परिस्थिती मजबूत करेल. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. पैसे कमावण्याच्या नवीन संधी देखील निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल असेल. एखादा मोठा व्यवसाय करार होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक स्थिर होईल. मेष राशीच्या लोकांसाठी पुनर्वसू नक्षत्रात गुरूचा प्रवेश खूप शुभ ठरेल. या काळात नोकरी आणि व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता वाढेल. जे लोक बराच काळ एखाद्या प्रकल्पात किंवा कामात अडकले आहेत त्यांना यश मिळेल अशी अपेक्षा आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. घरात शांत आणि आनंदी वातावरण राहील. या व्यतिरिक्त गुंतवणुकीबाबत विवेकी निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. गुरूच्या आशीर्वादामुळे मेष राशीला नवीन संधी, करिअरमध्ये प्रगती आणि सामाजिक ओळख मिळेल. हा काळ मेष राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. विवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना मार्चमध्ये महत्त्वपूर्ण संधी मिळतील. जुने मालमत्तेचे वाद मिटतील. एखादा मोठा व्यवसाय करार होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुम्ही केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. क्रिएटिव्ह काम करणाऱ्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळू शकते. एखादा नवीन विचार किंवा योजना सुरू होऊ शकते, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मेष राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल महत्त्वाची ठरू शकते. गोचर कुंडलीनुसार शनी 12व्या भावात स्थित असताना 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे. वक्री अवस्थेत शनी 12वा भाव आणि त्यासोबत 11व्या भावाचेही फळ देऊ शकतात. यामुळे दीर्घकाळापासून करिअरमध्ये जाणवणारी अडचण किंवा विलंब हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी केलेले प्रयत्न वरिष्ठांच्या नजरेत येऊ शकतात. जबाबदाऱ्या वाढण्याबरोबरच पदोन्नती किंवा वेतनवाढीचे संकेत मिळू शकतात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण येण्याची शक्यता असून आर्थिक नियोजन अधिक शिस्तबद्ध होऊ शकते. शनी या काळात पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ देतात असे चित्र या राशीच्या बाबतीत दिसते. फेब्रुवारीमध्ये सर्व शुभ योग निर्माण होत असल्याने मेष राशीसाठी परिस्थिती चांगली दिसत आहे. येणारा काळ आर्थिक परिस्थिती मजबूत करेल. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. पैसे कमावण्याच्या नवीन संधी देखील निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल असेल. एखादा मोठा व्यवसाय करारही होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक स्थिर होईल. दुसरी भाग्यवान रास आहे कर्क राशी. कर्क राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. नोकरीत नवीन संधी मिळेल. इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. एखादी चांगली बातमी कळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. धनलक्ष्मींची कृपा राहील.
एखाद्या उलाढालीत फायदा होईल त्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल, मात्र संयमाने वागण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक ठिकाणी पटकन प्रतिक्रिया देणे टाळा. कर्क राशीच्या व्यक्तींना मंगळाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. शुक्राचा उदय तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. तुमच्या राशीच्या कुंडलीत 7व्या घरात शुक्र ग्रहाचा उदय होईल. या काळात विवाहित जोडप्यांना एक अद्भुत वैवाहिक जीवन अनुभवायला मिळेल. तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते आणि कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. वैयक्तिक विकास आणि आर्थिक स्थिरतेसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. या काळात तुमचे व्यक्तिमत्व देखील सुधारेल. या काळात विवाहितांचे लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. कर्क राशीच्या व्यक्तींना मंगळाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा करा. कर्क राशीत शनी 9व्या भावात वक्री होणार आहे. हा भाव भाग्य, उच्च शिक्षण आणि दीर्घकालीन दृष्टिकोनाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी शिक्षणाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते किंवा अभ्यासात अपेक्षित यश मिळू शकते. व्यावसायिकांसाठीही हा काळ संधी देणारा ठरू शकतो. कामानिमित्त प्रवासाचे योग दिसून येतात आणि त्या प्रवासातून नवीन ओळखी व संधी मिळू शकतात. दीर्घकाळ चालू असलेल्या अडचणींवर मार्ग निघण्याची चिन्हे आहेत. आध्यात्मिक विषयांकडे ओढ वाढू शकते आणि धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभाग वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयीन किंवा कायदेशीर बाबींमध्ये अनुकूल निकाल मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कर्क राशीच्या व्यक्तींना शनीच्या मीन राशीतील परिवर्तनामुळे अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्या. मानसिक तणावातून मुक्त राहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कर्क राशीच्या लोकांसाठी शनिदेवांचा चांदीचा पाया योग अत्यंत लाभदायी ठरू शकतो. या काळात नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि पगारवाढीची संधी मिळेल. व्यवसायातही वाढ व नफा मिळेल. तुमची मेहनत रंग लावेल आणि मोठ्या लाभाचे मार्ग खुलतील. कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची रौप्य स्थिती महत्त्वपूर्ण फायदे आणेल. यावर्षी तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. आर्थिक लाभ होतील. उत्पन्नात वाढ होईल.
प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबातही समृद्धी येईल. शनी आणि बुध देव मार्गी झाल्यामुळे तुमच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. शनिदेव तुमच्या राशीच्या भाग्यस्थानात मार्गी होत असल्याने तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. 2026मध्ये अडलेली कामे या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमचे मन शांत राहील आणि कुटुंब व समाजात समाधान मिळेल. तुमच्या नवीन कल्पना आणि गुंतवणूक या काळात फायदेशीर ठरू शकतात. तसेच तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. देशांतर्गत किंवा विदेश प्रवासाचीही संधी मिळू शकते. ग्रहांच्या चांगल्या प्रभावामुळे व्यवसायाशी संबंधित योजना चांगल्या प्रकारे यश देतील. समाजात मान सन्मान मिळेल. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. तिसरी भाग्यवान रास आहे तूळ राशी. तूळ राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्या. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. या राशीखाली जन्मलेल्यांना कल अध्यात्माकडे असेल. परिणामी ते अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतात. ते धार्मिक कार्यात देखील सक्रियपणे सहभागी होतील. ते उच्च शिक्षण घेण्यास यशस्वी होऊ शकतात. ते कामासाठी, व्यवसायासाठी किंवा पर्यटनासाठी परदेशात प्रवास करू शकतात. त्यांना सामाजिक दर्जा वेगाने वाढू शकतो. संमिश्र ग्रहमान राहील. चंद्राच्या भ्रमणात सावधपणे वागण्याची गरज आहे. योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळली पाहिजे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. अनुकूलता बाजूने राहील. एखाद्या सार्वजनिक कार्यात सहभागी व्हा. प्रसिद्धी, मान सन्मान मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. कलाकार मंडळींचे कौतुक होईल. तूळ राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे भ्रमण विशेष भाग्यवान असेल. प्रवासाच्या संधी निर्माण होऊ शकतात. नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल. नातेसंबंध अधिक गोड होतील. गुरु राशीच्या आशीर्वादामुळे तूळ राशीला आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि शैक्षणिक यश मिळेल. या व्यतिरिक्त या काळात केलेले प्रयत्न आणि गुंतवणूक फलदायी ठरतील. तूळ राशीच्या लोकांनी या काळात त्यांच्या आरोग्याची आणि मानसिक शांतीची विशेष काळजी घ्यावी. तूळ राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे भ्रमण विशेषतः भाग्यवान असेल. प्रवासाच्या संधी निर्माण होऊ शकतात. नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल. नातेसंबंध अधिक गोड होतील. गुरु राशीच्या आशीर्वादामुळे तूळ राशीला आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि शैक्षणिक यश मिळेल. या व्यतिरिक्त या काळात केलेले प्रयत्न आणि गुंतवणूक फलदायी ठरतील. तूळ राशीच्या लोकांनी या काळात त्यांच्या आरोग्याची आणि मानसिक शांतीची विशेष काळजी घ्यावी. तूळ राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्या. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. शुक्र मंगळाची युती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार करा. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. विवाहित लोकांना त्यांच्या नातेसंबंधात सुधारणा दिसून येतील. मजबूत आर्थिक परिस्थितीमुळे काम करणाऱ्या लोकांवर मानसिक ताण कमी होईल. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. मित्रांच्या सहकार्याने नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे काम पुढे जाईल. शिवाय या काळात बचत वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या कामासाठी बऱ्याच काळापासून घेत असलेली मेहनत आता फळ देऊ शकते. तुमच्या कामात सुधारणा होईल
आणि तुम्ही चांगले यश मिळवू शकाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध तयार होतील. अनावश्यक खर्चापासूनही सुटका होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. कुटुंबात चालू असलेले तणाव आणि चढ उतार कमी होऊन शांतता येईल. नोकरी करणाऱ्यांना इन्क्रिमेंट बोनस किंवा प्रमोशनची चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन डील, भागीदारी आणि नफ्याचा ठरेल. या काळात वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्याचीही शक्यता आहे. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणींवर दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवा. या काळात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल. आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तसेच पगारवाढीचा आनंद मिळू शकतो. या काळात आईशी नातेसंबंध अधिक दृढ होईल आणि आईच्या माध्यमातून धनलाभ होऊ शकतो. तुळ राशीसाठी सूर्याचे मकर राशीतील गोचर थोडे कठीण जाऊ शकते. या काळात काही अनपेक्षित परिणामांसह चढ उतारांचा सामना करावा लागेल. कुटुंबात वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तणाव वाढेल. जोडीदारासोबतचे संबंध सामान्य राहील. या काळात जमिनीच्या व्यवहारांपासून दूर राहा. गुंतवणूक करायची असल्यास विचारपूर्वक पाऊल उचला. आर्थिक लाभ होईल, पण खर्चही चालू राहतील. विचलित मनस्थितीमुळे अभ्यासात लक्ष लागणार नाही. आरोग्यावर खर्च होऊ शकतो. उपाय: दररोज गाईला गूळ खाऊ घालावा. लाभ होईल. हा काळ तुळ राशींच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. नोकरीत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता असून पदोन्नती किंवा आर्थिक लाभाबाबत चर्चा होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवे करार किंवा विस्ताराची शक्यता व्यक्त केली जाते. आणि चौथी भाग्यवान रास आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल. तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी माघ पौर्णिमा एक विशेष संदेश किंवा सल्ला घेऊन येऊ शकते. तो विशेष फायदेशीर ठरेल. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात योग्य दिशा शोधल्याने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या ध्येयांवर टिकून राहिलात आणि कठोर परिश्रम करत राहिलात तर तुम्हाला नफ्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. त्रिग्रही योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो, कारण हा योग तुमच्या राशीपासून 4थ्या स्थानात तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात. तसेच या काळात तुम्ही कोणतेही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. त्याचवेळी कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि नेतृत्व पदाची भूमिका मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय या काळात नोकरदार लोकांना एक नवीन ओळख मिळू शकते. या काळात तुमच्या आई आणि सासरच्या मंडळींसह संबंध मजबूत होतील. तुमच्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे, त्यामुळे त्याच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी थेट फायदेशीर आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. जर तुम्ही जमीन किंवा इमारत खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मार्च हा सर्वोत्तम महिना आहे. होळी कुठेतरी अडकलेले पैसे परत आणू शकते, त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी कमी होतील. मंगळाचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मंगळाचे नक्षत्र परिवर्तन
वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे, त्यामुळे त्याच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी थेट फायदेशीर आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. जर तुम्ही जमीन किंवा इमारत खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मार्च हा सर्वोत्तम महिना आहे. होळी कुठेतरी अडकलेले पैसे परत आणू शकते, त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी कमी होतील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी माघ पौर्णिमा एक विशेष संदेश किंवा सल्ला घेऊन येऊ शकते. तो विशेष फायदेशीर ठरेल. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात योग्य दिशा शोधल्याने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या ध्येयावर टिकून राहिलात आणि कठोर परिश्रम करत राहिला तर तुम्हाला नफ्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन खूप फायदेशीर ठरेल. या काळात अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जा. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवा. या काळात तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढतील. तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुक होईल आणि जबाबदाऱ्या वाढू शकतात. या काळात जुन्या कर्जातून दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. तसेच वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते. याच काळात तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते आणि गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र मंगळाची युती खूप शुभ परिणाम देणारी असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.